आरक्षणाबाबत राज्य सरकारने जी.आर. काढलाय। मात्र सरकारच्या निर्णयामुळे एकीकडे मराठा समाजाने जल्लोष केला तर दुसरीकडे ओबीसी समाजाने रोष व्यक्त केलाय। एवढंच नव्हे तर मराठा समाजाच्या अध्यादेशाविरोधात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकार विरोधात दंड थोपटले। अध्यादेशाविरोधात नाराजी व्यक्त करत भुजबळ यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला आणि सरकारला कठोर संकेतही दिले। विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळ पूर्व बैठकीला त्यांनी हजेरी लावलेली तर गणेशोत्सवानिमित्ताने आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं। मात्र त्याकडे मंत्री भुजबळांनी पाठ फिरवली। आरक्षणाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना भुजबळांनी आजच्या महत्त्वाच्या बैठका आणि भेटीगाठी टाळल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर मराठा आरक्षणाच्या जी.आर.वरून नाराजी व्यक्त करत किंबहुना मंत्री भुजबळांनी सरकारला थेट कोर्टात जाण्याचाच इशारा देऊन टाकला। बघूया। ओबीसीचं नुकसान होत असेल अशा आमच्या वकिलांनी पूर्णपणे आपल्याला निश्चितपणे सांगितल्यानंतर आणि हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शवल्यानंतर आम्ही निश्चितपणे हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल या सर्व ठिकाणी जाण्याची आमची तयारी आहे। माझी विनंती आहे सगळ्यांना की बाकीच्या ज्या काही आंदोलनाचे प्रकार आहेत, कोणी उपोषण करतायत, कोणी मोर्चा काढताय, कोणी शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये कागद वगैरे ज्या फाडतात, काय करतात, असं जे पाहतोय मी, मला असं वाटतं की तूर्त आपण ह्या सगळ्या गोष्टी त्वरित थांबवाव्यात अशी मी आपणाला विनंती करतोय। तर भुजबळांची नाराजी याचाच अर्थ सरकारने काढलेला अध्यादेश हा पक्का आहे असा टोला मनोज जरांगेने आता लगावलाय। बघूया। आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत। तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का, कोण जिंकलं का। आपल्या वतीने काय केलं जाणार आहे? नाही, आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे, कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही। बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला। याचा अर्थ असा होतो हा जी.आर. पक्का आहे, फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला, म्हणून त्यांचं थोडं ढुकन दुखत आहे। कमीत कमी 50 हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जी.आर. ओके, पण काय असतं का हिला नासकी सवय लागली असते मराठ्यांचेच। एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडे फेकायचा आणि तेवढं बुळबुळ करत बसायचं। काय होत नाही रे पोराओ। तर राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जी.आर. काढल्यावर संतप्त ओबीसी समाजाची राज्यभरामध्ये निदर्शनं पाहायला मिळतात। ठिकठिकाणी मराठा आरक्षणाच्या जी.आर.ची होळी करण्यात आली आहे। सरकारच्या निर्णयाचा जोरदार निषेध ओबीसी संघटनांच्या वतीने करण्यात येतो। तर महाराष्ट्रभरातली ही ठिकठिकाणची दृश्य आपण बघताय। ओबीसी संघटनांकडून जी.आर.ची होळी करण्यात आली आहे। गोंदिया, बीड, जालना आणि नांदेड या 4 ठिकाणची ही दृश्य बघायला मिळतात। दरम्यान मराठा आरक्षणाच्या जी.आरमुळे ओबीसी समाज आक्रमक झालाय, पण यावरून ओबीसी नेत्यांमध्येच मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय। कोणी जी.आरचं स्वागत केलंय तर अनेकांनी विरोधही केलाय। बघूया। नक्कीच आम्ही समाधानी आहोत। आम्ही जो अभ्यास केला, आम्ही जे चिंतन मनन केलं या शासन निर्णयाचं, त्यामुळे आम्ही सुद्धा समाधानी आहोत आणि मी हमखास सांगू शकतो की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र सुद्धा निर्गमित करण्याचा हा शासन निर्णय नाही। गावातील, नात्यातील, कुळातील म्हणजे सगळे सोयरे सर सकट असा या 3 शब्दाचा अर्थ होतो। त्यामुळं मला वाटतंय ओबीसी आरक्षण हे या शासनानं संपवलेलं आहे आज रोजी, आणि जे काही टेबला खालून किंवा अवैधरित्या जे काही सर्टिफिकेट, बोगस सर्टिफिकेट या महाराष्ट्रात काढली जात होती, त्या सर्टिफिकेटला बढावा देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या या जी.आर. अन्वये झालेला आहे। हा जी.आर. जो आहे हा ओबीसीवरती कितपत अन्यायकारक आहे, पण एकंदरीत आम्ही अशा निष्कर्षात पोहोचलेलो आहोत की
या जी आरमुळे ओबीसी आरक्षणावरती नक्कीच हा अन्यायकारक आहे आणि त्यामुळं हा जी आर जो आहे ताबडतोब हा जी आर महाराष्ट्र सरकारने हा मागे घ्यावा किंवा रद्द करावा. तर कोणाचंही आरक्षण कमी करणार नाही अशी हमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिली. तसंच आंदोलकांवरचे राजकीय गुन्हे मागे घेऊ असंही त्यांनी सांगितले. बघूया. मी मुख्यमंत्री असताना जवळपास 58 लाख